शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाली। काय सरकारचं करायचं काय? वर्धा शिवसेना उभाटा गटाकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले। सरकारने निवडणूक काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते, पण हे आश्वासन मात्र पूर्ण केले नाही। शेतकऱ्यांचे हाल पाहता कर्जमाफी मिळणे आवश्यक आहे। यासाठी शिवसेना उभाटा गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले। त्यांनी महात्मा गांधी चौक येथे धरणे आंदोलन कर्जमाफीच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले। शिवसेनेकडून सर्वत्र ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचे आदेश असताना वर्ध्यात मात्र केवळ धरणे आंदोलन करून कर्जमाफीचा मुद्दा रेटण्यात आलाय। हिंगणघाट व वर्धा येथील पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत। उद्धवजीच्या आदेशाप्रमाणे 6 जिल्ह्यामध्ये आम्ही सुरुवात केलेली आहे। वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा म्हणजे आत्महत्याग्रस्त जिल्हे जास्त प्रमाणात शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचं जे आश्वासन दिलं होतं, भरोसा दिला होता निवडणुकीच्या काळामध्ये महायुती सरकार, आज ते सरकारच आहे, तर त्यांनी त्या बाबतीत अजून कोणत्या प्रकारची सुरुवात सुद्धा केली नाही। म्हणून त्यांना एक तर आठवणही देणं आणि ते केलं पाहिजे, यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये आंदोलन अधिक तीव्र करून शेतकऱ्यांच्या दृष्टीने तो न्याय मिळवून घेण्यासाठी हा प्रयत्न आहे। दुर्दैव आहे ना, येता शेतपिकाचं पीक कर्जाचा विषय आहे, खरीप हंगामाच्या बी बियाण्याची उपलब्धता आहे, फर्टिलायझरचे भाव आहे त्याची उपलब्धता आहे, पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड याचा विषय आहे। शेतकऱ्याचे प्रश्न खूप सारे आहेत आणि सरकारच्या या चुकाच्या धोरणामुळे त्यांच्या लागवी योजना त्यांनी लागवल्या आहेत दिशा राज्यामध्ये, त्या असो त्याच्याबद्दल वाद नाही, पण हा जो महत्वाचा घटक आहे शेतकरी हा संपूर्णपणे दुर्लक्षित झाला आहे आणि म्हणून युबीटी शिवसेना शेतकऱ्यासाठी रस्त्यावर। कर्जमुक्तीचं आंदोलन तर आहेच, पण याच्यात दुसरा उद्देश आमचा आहे की झोपलेलं सरकार आहे, शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील सरकार आहे। यांच्या महायुतीमध्ये जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीच्या आधी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी करू। आज त्या सरकारला 5 महिने पूर्ण होत आहे, बरोबर, 5 महिने। आज 5 महिन्याचा पूर्ण काळ झाल्यानंतर सुद्धा पूर्ण त्यांचं सरकार आता सत्तारूढ झालं असताना या सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडलेला आणि शेतकरी आशेवर आहेत की हे सरकार आमचं आज कुठेतरी कर्जमाफी करतील। परंतु यांनी दुहेरी नुकसान म्हणजे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं कसं केलं, तर यांनी जे आश्वासन दिलं होतं की संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, परंतु सर्व बँकेतून शेतकऱ्यांनी आधीच कर्ज उचललेलं आहे। आता कर्जमाफी होणार म्हणून बहुतेक शेतकऱ्यांनी आपलं कर्ज बँकेमध्ये पूर्ण केलेलं नाही, पटवलेलं नाही, त्यामुळे बँका नवीन कर्ज त्यांना देणार नाही रद्दीमध्ये। अशा अनेक उदाहरणं महाराष्ट्राचा घडणार आहे। म्हणजे दुहेरी संकटात आता आमचा शेतकरी सापडणार आहे। आज सरकार पैशाचं कारण देऊन हे नाकारत आहे की आम्हाला आमच्यापाशी पैसे नाही आहे, आमची तिजोरी रिकामी झाली। मग तिजोरी जर तुमची रिकामी होती तर तुम्ही निवडणुकी आधी अशा प्रकारचं शेतकऱ्यांना खोटं आश्वासन का दिलं याचं उत्तर शेतकऱ्यांना तुम्हाला दिलं पाहिजे। त्यासाठीच आज वर्धा जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज हा मोठा एल्गार आहे आणि संताप व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथे सर्वजण इथे आंदोलन उभं केलेलं आहे। आम्ही थोड्याच वेळात आता सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देऊ आणि त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री फडणवीस यांना जागा करण्याचा प्रयत्न करणार। धन्यवाद।